नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ग्रुप बी साठी इंग्रजी या विषयातील प्रश्नांचा आपण अनालिसिस या ठिकाणी करणार आहोत. तर बघा, विच पार्ट ऑफ स्पीच ऑफ द वर्ड अबोव बिलॉंग्स टू इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे या वाक्यामध्ये अबोव जो शब्द आलेला आहे त्याचं पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला ओळखायला सांगितलंय. तर अबोव, बिलो, ऑन, अपॉन, ओव्हर, अबोव हे सगळे शब्द काय आहेत? हे प्रेपोजिशन्स आहेत. तर या ठिकाणी या वाक्यात तो काय आहे? तर या वाक्यात सुद्धा अबोव हा शब्द प्रेपोजिशन म्हणून आलेला आहे. बघा, एखादं वाक्य देतील आणि एखाद्या वाक्यातील एखाद्या शब्दाला अंडरलाईन करून विचारतील की या शब्दाचं पार्ट्स ऑफ स्पीच ओळखा. आता या वाक्यातील या शब्दाचं पार्ट्स ऑफ स्पीच ओळखा असा प्रश्न येतो. फरक आहे, फक्त दिलेल्या शब्दाचं पार्ट्स ऑफ स्पीच ओळखा आणि या वाक्यात या शब्दाचं पार्ट्स ऑफ स्पीच ओळखा, फरक आहे थोडा. ठीक आहे ना. एखाद्या वाक्यात एखादा शब्द पार्ट्स ऑफ स्पीच म्हणून जेव्हा वापरला जातो तेव्हा तो त्या वाक्याच्या रेफरन्स नुसार वापरला जातो, लक्षात घ्या. ठीक आहे ना. तर या ठिकाणी अबोव हा शब्द जो आलेला आहे तो प्रेपोजिशन म्हणून आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. सॅनिटोरियम इज डॉट डॉट. सॅनिटोरियम म्हणजे काय? म्हणजे हा प्रश्न जो आहे तो वन वर्ड सबस्टिट्यूशनशी संबंधित प्रश्न आहे. सॅनिटोरियमचा अर्थ विचारलाय, त्याची व्याख्या विचारली आहे. अ प्लेस फॉर द सिक टू रिकवर हेल्थ. म्हणजे अशी जागा, असं ठिकाण की जिथं सिक म्हणजे आजारी लोकांना बरं होण्यासाठी ठेवलं जातं, त्यांची ती जागा आहे. म्हणजे हॉस्पिटल वगैरे ते ठिकाण म्हणजे सॅनिटोरियम का? यस, सॅनिटोरियमचा हाच अर्थ आहे. याचं उत्तर हेच आहे. त्यानंतर दुसरा पर्याय काय दिलेला आहे बघा, अ प्लेस फॉर ओल्ड पीपल. वयस्कर वृद्ध लोकांसाठीची जागा, त्यांचं ठिकाण, त्यांचं घर, त्याला आपण वृद्धाश्रम म्हणतो, ओल्ड एज होम म्हणतो. ठीक आहे ना. तर हा शब्द सॅनिटोरियमचा अर्थ वेगळा आहे, याचं ते उत्तर येणार नाही. अ होम फॉर ऑर्फन्स, अनाथांसाठीची जागा, अनाथांचं घर, त्याला अनाथाश्रम म्हणतो आपण, इंग्रजीत त्याला ऑर्फनेज म्हटलं जातं. तर हा सुद्धा पर्याय उत्तर येणार नाही. अ होम फॉर ल्युनाटिक्स, जिथं वेड्या लोकांना बरं होण्यासाठी ठेवलं जातं किंवा वेड्या लोकांचं हॉस्पिटल वगैरे, त्याला आपण ल्युनाटिक्स म्हणतो. ठीक आहे. तर हा पण पर्याय नाही. म्हणजे सॅनिटोरियम या शब्दाचा अर्थ काय? अ प्लेस फॉर द सिक टू रिकवर हेल्थ. सिक म्हणजे आजारी. सिक, SEEK अशा उच्चाराचा आणखी एक शब्द आहे. या सिकचा अर्थ होतो शोधणे, लक्षात घ्या. आणि हा SICK, सिक म्हणजे आजारी, इल म्हणजे पण आजारी असा होतो. ठीक आहे. त्यानंतर ही डील्स डॉट डॉट ड्राय फ्रुट्स. आता डील्सच्या पुढे रिकामी जागा आहे. पिक आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. इन, आउट, विथ, बाय. इथं सुद्धा प्रेपोजिशन्स आलेले आहेत, शब्दयोगी अव्यय आलेले आहेत. पण एक लक्षात घ्या, शब्दयोगी अव्यय जे आहेत त्यांचा शब्दशः अर्थ हा, आणि हेच शब्दयोगी अव्यय जेव्हा इतर शब्दांसोबत जोडले जातात तेव्हा त्यांचा अर्थ याच्यात भिन्नता असते, लक्षात घ्या. मी तुम्हाला मागच्या काही लेक्चर्स मध्ये युट्यूबला व्हिडिओ त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे की समजा लुक हा शब्द आहे. लुक म्हणजे पाहणे, आफ्टर म्हणजे नंतर. आता आफ्टर हे प्रेपोजिशन आहे, त्याचा अर्थ आपण नंतर असा घेतो. पण लुक आफ्टर जेव्हा सोबत वापरला जाईल, लुक आफ्टर, तर या पूर्ण शब्दाचा अर्थ, या फ्रेजचा अर्थ होतो काळजी घेणे. म्हणजे आय लुक आफ्टर माय पॅरेंट्स. म्हणजे काय? तर मी माझ्या पालकांची काळजी घेतो, असा या ठिकाणी अर्थ होणार आहे. तर प्रेपोजिशन जेव्हा इतर शब्दांना जोडले जातात तेव्हा त्या फ्रेजेस तयार होतात आणि त्या फ्रेजेस आपल्या पाठ असणं गरजेचं आहे. ही डील्स इन, आता तो फळांचा, ड्राय फ्रूट म्हणजे सुकामेवा, त्याचा व्यापार करतो किंवा त्याचे सौदे करतो, असा या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे. म्हणून इथं शब्द यायला पाहिजे इन. ही डील्स इन. डील्स इन म्हणजे एखादा व्यापार करणे किंवा सौदे वगैरे करणे. ही डील्स आउट म्हणजे डिस्ट्रीब्यूट करणे असा अर्थ होतो. ठीक आहे. डील्स विथ म्हणजे एखाद्या घटकाशी संबंधित असणे, शी संबंधित असणे, असा डील्स विथचा अर्थ आपण घेतो. म्हणून इथं योग्य शब्द आहे इन. ही डील्स इन ड्राय फ्रुट्स. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, फाइंड आउट द क्लॉज युज्ड इन द सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात आपल्याला क्लॉज ओळखायचा आहे. आधी क्लॉज म्हणजे काय? तर पोटवाक्य. पोटवाक्य म्हणजे काय? वाक्याचाच एक भाग. त्याचे दोन प्रकार आहेत, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज म्हणजे ज्याचा अर्थ पूर्ण होतो आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे जो डिपेंडंट असतो, ज्याचा अर्थ अपूर्ण असतो, त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात. वाक्य बघा, आता मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज पासून आणखी पुढे क्लॉजेस हे तयार झालेले आहेत, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज असे. तर इथं अन ऑथर हु वॉज फेमस ड्युरिंग द फ्रीडम स्ट्रगल
लिव्ड इन दॅट कॉटेज विच ओव्हरलुक्स द लेक. सर्वप्रथम आपण याच्यातला मेन क्लॉज कोणता आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता हे ओळखायला पाहिजे. सबऑर्डिनेट क्लॉजची ओळख आहे, बऱ्याच वेळेस सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात ही कनेक्टिव्हने होते किंवा रिलेटिव्ह प्रोनाउन जे असतात त्यांनी होत असते, कंजंक्शनने होत असते. ठीक आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सने त्याची सुरुवात होत असते. तर ॲन ऑथर हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, कंजंक्शन आहे. हू वॉज फेमस ड्युरिंग द फ्रीडम स्ट्रगल, इथं लिव्ड आलेला दिसतोय म्हणजे हा वेगळा भाग आहे. हा आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज मिळालाय. आणि मेन क्लॉज जो आहे, अन ऑथर लिव्ड इन दॅट कॉटेज विच ओव्हरलुक्स द लेक, है ना, हा मेन क्लॉज आहे. ठीक आहे. आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, हा बघा मी याला आता हायलाइट केलेला आहे, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हु वॉज फेमस ड्युरिंग द फ्रीडम स्ट्रगल, जो फ्रीडम स्ट्रगल मध्ये अतिशय प्रसिद्ध होता, जो म्हणजे कोण, हा ऑथर. ऑथर हे काय आहे, ऑथर हे आहे नाउन. तर हा सबऑर्डिनेट क्लॉज नामाबद्दल विशेष माहिती सांगतोय, म्हणून याला म्हणतात ऍडजेक्टिव्ह क्लॉज. बघा पर्याय काय आहेत, नाउन क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज, ऍडजेक्टिव्हल क्लॉज, नन ऑफ दिस. तर याचं उत्तर येणार ऍडजेक्टिव्हल क्लॉज, है ना, विशेषण बोधक पोटवाक्य. त्यानंतरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन. अंडरलाईन केलेल्या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. ही इज नोटेड फॉर हिज बेनेव्हलंट नेचर. बेनेव्हलंट या शब्दाचा अर्थ माहिती असेल तर तुम्हाला पर्याय निवडता येतील. बेनेव्हलंट या शब्दाचा अर्थ होतो दान धर्म परोपकारी असा प्रकारचा व्यक्ती, दान धर्म करणारी व्यक्ती. ठीक आहे ना. मग या ठिकाणी सुटेबल वर्ड कोणता आहे, योग्य शब्द कोणता याला समानार्थी किंवा त्याचा मिनिंग दर्शवणारा, तर हा पहिलाच आहे, जनरस. फ्लेक्झिबल नाही, प्लीजिंग म्हणजे आनंददायक, आनंद देणारा नाही, ब्रेव म्हणजे शूर, हे तिघ शब्द नाही, तर हा एक पहिलाच पर्याय, याचं उत्तर आहे जनरस. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माय फ्रेंड डिसाइडेड टू डॉट डॉट इन मार्केटिंग ॲज ही वॉन्ट्स टू बी अ मार्केटिंग मॅनेजर. या ठिकाणी स्पेशल हा शब्द दिलाय आणि सूचना केलेली आहे, ऍड द करेक्ट सफिक्स. सफिक्स या शब्दाचा अर्थ होतो प्रत्यय. सफिक्स या शब्दाचा अर्थ आहे प्रत्यय. तर ऍट द करेक्ट सफिक्स, स्पेशल या शब्दाला योग्य प्रत्यय जोडा, जेणेकरून टू द गिव्हन वर्ड टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. म्हणजे या वाक्यात ती जागा जी, रिकामी जागा जी आहे, त्या ठिकाणी आपण या स्पेशल शब्दाला योग्य सफिक्स जर जोडलं आणि तिथं जर आपण रिकामी जागा भरली तर एक अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. तर माय फ्रेंड डिसाइडेड टू, आता कसा अंदाजा लावायचा, कसं ओळखायचं, काय सफिक्स लावायचंय, म्हणून एक लक्षात घ्या, आपण आपल्या लेक्चर्स मध्ये बोललेलो आहे की प्रत्येक शब्दाची जागा ही वाक्यात ठरलेली आहे. आता या ठिकाणी माय फ्रेंड हा कर्ता आहे, त्यानंतर डिसाइडेड हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, त्यानंतर टू आलेलं आहे आणि रिकामी जागा सोडलेली आहे. इथं क्रियापदाचं पहिलं रूप येण्याची शक्यता आहे आणि ते यायला पाहिजे. टू नंतर पहिलं रूप, त्याला आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, जेव्हा क्रियापदाचं पहिलं रूप टू सोबत वापरलं जातं त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. तर स्पेशल या शब्दाला आपण असं सफिक्स जोडायचंय, असा प्रत्यय जोडायचा आहे की जेणेकरून ते क्रियापद तयार होईल, क्रियापदाचं पहिलं रूप बनेल. मग आता या ठिकाणी स्पेशलला IZE जोडल्यावर स्पेशलाइज होईल, IST जोडल्यावर स्पेशालिस्ट होईल, स्पेशालिस्ट हे नाउन आहे, स्पेशलायझेशन हे पण नाउन आहे, स्पेशलाइज्ड हे दुसरं रूप आहे क्रियापदाचं, तर हे पहिलंच पर्यायी स्पेशलाइज. मग IZE प्रत्ययाला जोडला जाईल आणि ही रिकामी जागा भरली जाईल आणि मिनिंगफुल वाक्य तयार होईल. ठीक आहे, माय फ्रेंड डिसाइडेड टू स्पेशलाइज इन मार्केटिंग ॲज ही वॉन्ट्स टू बी मार्केटिंग मॅनेजर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, यू थॉट इट वॉज स्टील 6 आणि रिकामी जागा दिली आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. हा एवढा भाग पाहिल्यावर आपल्याला कळतं की हे क्वेश्चन टॅगचं वाक्य आहे, आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन टॅग लिहायचा आहे. पिक आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. आता क्वेश्चन टॅग काय होईल याचा, यू हा वाक्याचा कर्ता आहे, त्यानंतर थॉट हे क्रियापद आहे, थिंकचं सेकंड फॉर्म आहे थॉट, थिंक. थिंक म्हणजे विचार करणे आणि थॉट म्हणजे विचार केला. आता थॉट हे नाउन पण आहे, थॉट्स आपण जे म्हणतो है ना, सुविचार. थॉट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे या ठिकाणी. यू थॉट इट वॉज स्टील 6. आता S plus V2
या ठिकाणी हेल्पिंग वर्ब नाहीये आणि जेव्हा वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल, क्वेश्चन टॅग करायचा असेल तर तेव्हा आपण डू ची रूप वापरतो. सिंपल पास्टचं वाक्य असेल तर डीड वापरतो. होकारार्थी असेल तर वाक्य नकारार्थी करतो, म्हणजे क्वेश्चन टॅग नकारार्थी करतो. म्हणून या ठिकाणी यायला पाहिजे डिडंट आणि करता आहे यू. मग डिडंट यू पर्याय कुठं दिसतोय बरं आपल्याला या ठिकाणी? बघा सगळ्यांनी, डीड यू नाही. होकारार्थी वाक्य त्याचं क्वेश्चन टॅग होकारार्थी होत नाही. डिडंट यू, यस, थॉट सेकंड फॉर्म आहे म्हणून डिडंट वापरला आणि करता यू आहे म्हणून यू या ठिकाणी येणार. हे उत्तर आहे. वॉज इट, वॉजंट यू हे पर्याय जुळत नाही. त्यानंतर पिक आउट द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक. रिकामी जागा भरायची आहे. आय डिड नॉट नो इट अंटिल यू डॉट डॉट. आय डिड नॉट नो इट अंटिल यू डॉट डॉट. आता या ठिकाणी बघा, स्पीकिंग, वेअर स्पोकन, स्पीक आणि स्पोक, स्पीकची वेगवेगळी रूपं दिलेली आहेत काळानुसार. कोणता पर्याय निवडायचा, कसा निवडायचा, काय विचार करायचा या ठिकाणी, हे महत्वाचं आहे. आय डिड नॉट नो, कधीही आपल्याला अर्ध वाक्य दिलेलं असेल आणि अर्ध्या वाक्यातले पर्याय शोधायचे असतील, त्याच्याशी संबंधित शोधायचे असतील तर एक काम करायचं, टेन्सेस बघत चला आधी. आय डिड नॉट नो, डिड नॉट नो म्हणजे हा सिंपल पास्ट आहे. आय डिड नॉट नो, मला माहित नव्हतं. आय डिड नॉट नो इट अंटिल यू डॉट डॉट. आता यू स्पीकिंग, यू सोबत स्पीकिंग डायरेक्ट जोडता येईल का, असं आपल्याला म्हणता येतं का, यू स्पीकिंग. आता यू नंतर स्पीकिंग जर लिहायचं असेल तर इथं एम, इज, आर, वॉज, वेअर याच्यापैकी योग्य ते रूप आलं पाहिजे. म्हणजे एकतर यू आर आलं पाहिजे किंवा यू वेअर आलं पाहिजे. यू वेअर स्पीकिंग तसं काहीच नाहीये, म्हणजे हा पर्याय नाही. यू वेअर स्पोकन ही पॅसिव्हची रचना झाली. वॉज वेअर नंतर तिसरं रूप फक्त पॅसिव्ह वॉइस मध्ये वापरतात, तर हा पर्याय नाही येणार. यू स्पीक, आधीचं वाक्य आय डिड नॉट नो सिंपल पास्टचं आहे, तर इथं यू स्पीक सिंपल प्रेझेंट येणार नाही. राहिला पर्याय एकच, यू स्पोक. ठीक आहे, स्पोक हे सेकंड फॉर्म आहे. स्पीकची 3 रूप, स्पीक, स्पोक, स्पोकन आणि चौथं रूप स्पीकिंग आहे. त्यानंतर बघा, रीड द आन्सर ऑप्शन्स अँड रेकग्नाइज द टाइप ऑफ द गिवन सेंटेन्स, ऑफ द सेंटेन्स गिवन. लेट हिम बी टेकन अवे. आता या ठिकाणी काय आपल्याला ओळखायला सांगितलं ते बघा आधी. रीड द आन्सर ऑप्शन्स, आन्सर ऑप्शन बघायचे, अँड रेकग्नाइज द टाइप ऑफ द गिवन सेंटेन्स. हे एक वाक्य दिलंय, याचा टाइप ओळखायचा आहे. ठीक आहे, आता वाक्याचे प्रकार आपल्याला माहिती आहेत. ऍसरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. 4 प्रकार आहेत, ऍसरेटिव्ह, इम्परेटिव्ह, एक्सक्लामेटरी आणि इंट्रोगेटिव्ह. विधानार्थी, प्रश्नार्थक, उद्गारवाचक आणि आज्ञार्थी वाक्य. ठीक आहे, असे 4 प्रकार आहेत. आता या ठिकाणी हे वाक्य वाचल्यावर आपल्याला पटकन कळणार नाही की कोणतं आहे. लेट एक लक्षात घ्या, लेट हे क्रियापद आहे. एखाद्याला एखादी क्रिया करू देणे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा लेटचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, लेट हिम प्ले असं म्हटलं आपण, लेट हिम प्ले याचा अर्थ होईल त्याला खेळू द्या. आणखी एक महत्वाचं, लेट नंतर कधीही प्रथमा विभक्ती लिहत नाही, म्हणजे लेट ही असं लिहायचं नाही. लेट आय, लेट वी असं नाही लिहिता येत. लेट नंतर द्वितीय विभक्तीतली सर्वनामं लिहितात, म्हणजे लेट नंतर मी, हिम, हर या प्रकारचे सर्वनाम लिहायचे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर आता बघू आपण इथं लेट हिम. आता बी आलेला आहे, पुन्हा बी आल्यामुळे हे पॅसिव्हची रचना झालेली हे कळतंय. उदाहरणार्थ, ऍक्टिव्ह पॅसिव्ह जर तुम्हाला येत असेल तर बघा, ओपन द डोअर असं वाक्य आहे समजा. या वाक्याचा चेंज द व्हॉइस करायचा, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये याला चेंज करायचंय. तर हे आज्ञार्थी वाक्य, क्रियापदाचं पहिलं रूप आहे, नंतर कर्म आहे. याचा पॅसिव्ह व्हॉइस काय होईल, लेट ने सुरुवात होते, नंतर ऑब्जेक्ट लिहितो आपण द डोअर, त्यानंतर बी आणि ओपनचं थर्ड फॉर्म ओपन्ड. लेट द डोअर बी ओपन, हे झालं ओपन द डोअरचं पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे, लेट आलाय, नंतर हे ऑब्जेक्ट आहे, नंतर हे बी आहे आणि तिसरं रूप आहे. ओके, आता या ठिकाणी हे वाक्य बघा, लेट आहे, हा ऑब्जेक्ट आहे, हा पण ऑब्जेक्ट असू शकतो का, बिलकुल. आता याचा ऍक्टिव्ह व्हॉइस बघा, समजा असं वाक्य आहे, तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस काय करणार, टेक हिम अवे, त्याला घेऊन जा, टेक हिम अवे, त्याला ने तिकडं असं म्हटलेलं आहे, आज्ञा केलेली आहे. आता याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. टेक हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे,
सुरुवात कशाने होते? लेटने. त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट लिहितो. ऑब्जेक्ट काय आहे? इथं हिम हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, ते आपण इथं लिहिणार लेट हिम. त्यानंतर लावणार बी, लेट हिम बी. टेकचा थर्ड फॉर्म टेकन आणि हा अवे शेवटी लिहिणार आपण. लेट हिम बी टेकन अवे, हे तेच वाक्य आहे, लेट हिम बी टेकन अवे. तर हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे आणि आज्ञार्थी वाक्य आहे. बघा मग कोणता पर्याय? ऍक्टिव्ह इम्परेटिव्ह नाही, ऍक्टिव्ह एक्सक्लामेटरी नाही, पॅसिव्ह स्टेटमेंट नाही, विधानार्थी नाहीये, आणि पॅसिव्ह इम्परेटिव्ह यस, दिस इज अवर आन्सर. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट ऑप्शन्स फॉर द कन्व्हर्जन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स. सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स हे वाक्याचे प्रकार आहेत. सिंपल सेंटेन्स म्हणजे साधे वाक्य, कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त, आणि कॉम्प्लेक्स म्हणजे मिश्र वाक्य. लेट मी अलोन अँड आय शॅल डू द वर्क मच बेटर. है ना, मला एकटं सोड आणि आय शॅल डू द वर्क, मी काम करेल आणखी चांगल्या पद्धतीने. आता या ठिकाणी आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स निवडायचंय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करायचंय. इफ यू लेट मी अलोन आय शॅल डू द वर्क मच बेटर. सर्वप्रथम लेट मी अलोन हे आज्ञार्थी वाक्य आहे, मला एकटं सोडा, मला एकटं राहू द्या, लेट मी अलोन है ना, आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्यात कर्ता नसतो, सब्जेक्ट इज अब्सेंट. आणि जरी आपल्याला कर्त्याची गरज पडली, कर्ता तर नसतो त्याच्यात, जरी आपल्याला गरज पडली तर त्या ठिकाणी यू हा कर्ता घ्यावा लागतो. कारण की आज्ञा ही आपण समोरच्याला नाही, समोरच्याला देतो, स्वतःला देत नाही, तिसऱ्या व्यक्तीला देत नाही. आज्ञा कोणाला दिली जाते? समोरच्या व्यक्तीला, आणि समोरच्या व्यक्तीसाठी शब्द यू. तर लेट मी अलोन, मला एकटं सोड, म्हणजे समोरच्यांना सांगितलं जातं की तुम्ही सगळे मला एकटं सोडा, तुम्ही ही क्रिया करा. म्हणजे यू हा सब्जेक्ट आहे या ठिकाणी, इनविजिबल आहे, तो दिसत नाहीये. ठीक आहे, म्हणून हे पहिलं वाक्य बघा. इफ यू लेट मी अलोन, जर तुम्ही मला एकटं सोडलं, आय शॅल डू द वर्क मच बेटर, तर मी आणखी काम चांगल्या पद्धतीने करू शकणार. आपण ही वाक्यरचना बघू बरं. इफ आणि अनलेसची वाक्य ही कॉम्प्लेक्स सेंटेन्सच असतात आणि त्यांचा क्लॉज फिक्स असतो, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. इफ आणि अनलेसची वाक्य. पण आता इफ आणि अनलेस जेव्हा आपण शिकतो त्यावेळेस तिथं 3 टाईप शिकवले जातात, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. टाईप 1 मध्ये इफ सोबत सिंपल प्रेझेंट असतो आणि पुढचा मेन क्लॉज जो असतो सिंपल फ्युचर मध्ये असतो. ते इथं कॉम्बिनेशन बरोबर आहे का बघू आपण. इफ आहे, त्यानंतर यू करता, लेट हे क्रियापदाचं पहिलं रूप झालं आता, सिंपल प्रेझेंटचं वाक्य इफ सोबत, आणि पुढे आय शॅल डू द वर्क मच बेटर, हे सिंपल फ्युचरचं दिसतंय. ही वाक्यरचना अगदी बरोबर आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स अगदी बरोबर आहे, पुढे नाही वाचलं तरी चालू शकतं. पण आपल्याला पर्यायांना पर्याय दिलेले आहेत बघा. बी बघा, व्हेन आय एम अलोन आय शॅल डू द वर्क मच बेटर. आता जेव्हा मी एकटा असेल, आपल्याला प्रश्न काय, तुम्ही मला एकटं सोडा असं आहे, मला एकटं सोडा, तिथं करता यू आहे, मी एकटाच असेल असं म्हणायचं नाहीये, म्हणजे इथं हा बी ऑप्शन येत नाही. इफ आय एम अलोन पुन्हा तसंच आलेलं आहे, हा पर्याय नाही येणार. आय शॅल डू द वर्क मच बेटर लेट मी अलोन, हे जसंच्या तसं वाक्य लिहिलेलं आहे, फक्त उलट सुलट केलेलं दिसतंय, पहिला पर्याय. मग आन्सर ऑप्शन्स बघा. ए ओनली, यस, दिस इज द आन्सर, हे नाही येणार. फक्त पहिला पर्याय बरोबर आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असलेला. ओके, तर हे झालेत काही प्रश्न जे आपण अनालिसिस केलेले आहेत. हे सर्व प्रश्न मागील काही एमपीएससी ग्रुप बी साठी इंग्रजी या विषयाशी संबंधित प्रश्न आहेत. निश्चितच हे प्रश्न ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर, याचे अनालिसिस ऐकल्यानंतर तुम्हाला काही नियम कळाले असतील. असेच काही प्रश्न आपण आणखी पुढच्या सेशन मध्ये घेणार आहोत. थँक्यू सो मच.